आता स्ट्रॉबेरीज फ्रीजमध्ये ठेवून पण एवढ्या खराब होतात ना, हे मला माहीत नव्हतं बरं का. आता मी एक दिवस त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याच्यातल्या अर्ध्या स्ट्रॉबेरीज तर खराब झाल्या. तसं अर्धा आम्ही खाल्ल्या होत्या आधीच, पण एक बॉक्स होता ना राहिलेला, त्यातल्या अर्ध्या खराब झाल्या होत्या. नंतर त्यांना व्यवस्थित वॉश केलं, ज्या खराब होत्या त्या अर्ध्या अर्ध्या कट करून, ज्या अर्ध्या चांगल्या होत्या त्या अशा साईडला काढून घेतल्या आणि साऊला आणि सानूला खायला दिल्या. आणि हे बघा, इथून टी व्ही बघणं चाललंय आणि मला म्हणत होती, मम्मा माझा व्हिडिओ काढ, मी इथून टी व्ही बघते. नंतर आम्ही स्लॅपवर खेळायला गेलो आणि हे सानूनं काढलं होतं आणि ती फ्लेक्स मारत होती की बघ मम्मी मी हे मीच काढलंय म्हणून, आणि ह्याचा पण व्हिडिओ टाक. आता सनसेट बघायला वर गेलो होतो, पण आम्ही व्हिडिओ काढेपर्यंत सनसेट झाला होता आधीच, तरी पण थोडासा दिसलाच. चला खाली आले आणि आज मला बिर्याणी करायची होती, त्याच्यामुळं आधी सगळं हे आवरून घेतलं, कारण सामान येणार होतं. तोपर्यंत म्हणलं किचन वाटतं आवरून घेऊया. आणि ह्या दोघी वर खेळत होत्या, तर ह्या मॅडमनी पायावर सळई पाडून घेतली होती. परत तिला कसं तरी नादी लावलं आणि दिदू अभ्यास करायली ना, आमचं तिच्यावरचं प्रेम जरा जास्तच उतू येतं, म्हणून ती तिच्यापाशी बसली होती. मग नंतर फ्रेश झाले आणि चहा करायला घेतला, तर साऊ बघा कशी नाचतीये, चिकन मटन खायचंय आज म्हणून. नंतर मी पण चहा घेतला आणि या दोघींना पण चहा दूध दिलं. आता माझं हेअर आज इग्नोर करा, कारण आज हेअर वॉश डे होता माझा आणि आज नॉनव्हेज खायचं होतं म्हणून मी केस धुतले नव्हते. नंतर मला काहीही शूट करणं झालं नाही, कारण सानूचा अभ्यास होता फोनवर. आणि मस्त अशी बिर्याणी तयार होती. बिर्याणी खाल्ली आणि पान खाऊन केला आजच्या दिवसाचा शेवट. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.